ओम साईराम. बुटीवाडा जो आहे, बाबाचे भक्त बुटी नागपूरचे भक्त होते. त्यांनी बाबांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते बुटीवाडा जो आहे, ज्या ठिकाणी बाबांची समाधी आहे, हा बुटीवाडा जो आहे ते बाबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं बांधकाम केलेलं होतं. हे बांधकाम करत असताना त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवान मुरलीधराचं मंदिर जे आहे ते बनवायचं होतं. त्यासाठीच्या मूर्ती ज्या आहेत त्याच वेळेस मागवण्यात आलेल्या होत्या. बाबांनी आपल्या अंतिम क्षणी जे आहे मला आता बुटीवाड्यामध्ये घेऊन चला अशी इच्छा व्यक्त केलेली होती. मंदिर निर्माण, बुटीवाडा निर्माण त्याच कालावधीमध्ये जे आहे ते बाबांनी समाधी घेतली आणि बाबांच्या भक्तांच्या इच्छेनुसार जे आहे, बाबांची इच्छा आणि बाबांचे भक्त जे आहेत त्यांच्या इच्छेनुसार बाबांची समाधी जी आहे ती बुटीवाड्यामध्ये आहे. म्हणजे जे आपण सध्याचं समाधी मंदिर म्हणतो ते बुटीवाड्यामध्ये आहे. ज्या मूर्ती प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती आहे, श्रीकृष्ण भगवानची मूर्ती आहे, या मूर्ती बी त्याच वेळेस आलेल्या होत्या. त्या दीक्षितवाड्यामध्ये जे म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये जवळपास मागच्या 110 वर्षापासून ठेवण्यात आलेल्या होत्या. शिर्डी ग्रामस्थ बाबांचे भक्त यांची मागणी होती की ही प्रभू श्रीरामचंद्राचं आणि श्रीकृष्ण भगवानचं ज्या मूर्ती या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यांचं मंदिर व्हावं. म्हणून श्री साईबाबा संस्थांनी निर्णय घेतला की लेंडी बाग जी आहे, जी ज्या ठिकाणी बाबा नेहमी यायचे त्या ठिकाणी त्यांनी बाग फुलवलेली होती. त्या ठिकाणी जी विहीर जे हाड जो आहे तिथून स्वतः पाणी काढून त्या बगीचेला दिले होते. असे पवित्र लेंडी बागेमध्ये जे आहेत ही दोन्ही मंदिरं जे आहेत, श्रीकृष्ण भगवान मंदिर आणि प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर जे आहे ते लेंडी बागेमध्ये होणार आहे. लेंडी बागेमध्ये ही मंदिर असल्यामुळं संस्थांमार्फत जे वेगवेगळे उत्सव वेळोवेळी साजरे होतात. रामनवमी उत्सव असेल, गोकुळाष्टमी उत्सव असेल, इतर जे उत्सव जे आहेत हे दोन्ही मंदिर प्रिमाइसेस मध्ये असल्यामुळे हे उत्सव सुद्धा जे ते संस्थांना अतिशय चांगल्या रीतीने साजरा करता येतील.